ऑफिसच्या कॉरिडॉरमधून सारा पटकन बाहेर येते. तिला अजूनही लाज आणि राग दोन्ही वाटत असतात. ती वॉशरूमकडे निघते. पर्समधून टिश्यू काढत चेहरा पुसते. आरशात स्वतःकडे पाहते. सारा मनात, का बरं मला त्याच्या नजरेतून हरवून जायचं होतं? मी इतकी कमजोर नाही, पण त्याचे डोळे, का वाटतंय की त्यात काहीतरी आहे जे तो लपवतोय. तितक्यात तिच्या मोबाईलमधला मेसेज येतो. स्क्रीनवर लिहिलं असतं, मिस सारा, पुढच्या मीटिंगसाठी तयारी ठेवा. तुमची आजची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मेसेज अननोन नंबरवरून होता. सारा थोडी गोंधळते. ऑफिसच्या दुसऱ्या बाजूला जियान आपल्या टेबलावर बसलेला असतो. लॅपटॉपवर फायली तपासत असतो. पण त्याच्या नजरेसमोर अजूनही साराचा चेहरा फिरत असतो. तो नकळत टेबलावर बोट टकटक करतो. जियान मनातच, मी स्वतःला का रोखू शकलो नाही? ती माझ्या जबाबदारीतली व्यक्ती नाही. मग काय इतका विचार करतोय तिचा? साधेपणातही एक वेगळं आकर्षण कसं असू शकतं? तेवढ्यात त्याच्या फोनवर कॉल येतो. जियान गंभीर आवाजात, हो बोल. फोनच्या दुसऱ्या टोकावरून खडबडीत आवाज, सरांना अजून धोका आहे. मास्टर माइंड आपला पुढचा डाव खेळणार आहे. पण यावेळेस लक्ष फक्त सर नाहीत, त्यांच्या जवळची माणसंही आहेत. जियानचा चेहरा एकदम कठोर होतो. त्याच्या मनात लगेच वाणी आणि साराचं चित्र येतं. मॅन्शनमध्ये रुद्रची खोली. रुद्र खिडकीतून बाहेर पाहत असतो. त्याचा चेहरा अजूनही थकलेला, पण डोळ्यात विचारांचं वादळ. रुद्र मनात, मला वाणीला दूर ठेवावं लागेल. ती जितकी जवळ येईल तितकाच तिचा जीव धोक्यात येईल. पण तिचा तो नजरेतला विश्वास का मला तोडता येत नाही? दार हळूच उघडतं. वाणी आत येते. हातात गरम चहा. वाणी हलके स्मित हास्य करत, आता थोडा चहा घ्या, बरं वाटेल. रुद्र तिच्याकडे पाहतो. चेहऱ्यावर अजूनही कठोरपणा ठेवण्याचा प्रयत्न, पण डोळ्यात न बोललेली भावना चमकते. ऑफिस कॉरिडॉरमध्ये सारा मीटिंग रूमकडे जात असते. अचानक तिच्या पावलांसमोर एक छोटीशी नोट पडते. ती उचलते. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली असते, आजची मीटिंग लास्ट मीटिंग असेल. साराच्या चेहऱ्यावर भीती पसरते. ती आजूबाजूला पाहते. कोणीच नसतं. सारा बाहेर आली. तिच्या मनात अजूनही भीती आणि राग होता. चालताना तिला जमिनीवर एक लहानसा लिफाफा दिसला. तिने तो उचलला. आत एक छोटंसं लॉकेट होतं. लॉकेटवर लिहिलेलं होतं, तुझ्या हसण्याने सगळं उजळतं. सारा थोडी दचकली, चकित झाली, पण तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. साराला तर काहीच कळत नव्हतं काय होतंय ते. तिला कधी धमकी भेटत होती तर कधी लॉकेट. मीटिंग रूम. सारा आणि जियान. सारा मीटिंगसाठी तयार होत होती. तिच्या पर्समध्ये लॉकेट सुरक्षित ठेवलेलं होतं. जियान आत आला. काही क्षण दोघे शांत राहिले. जियान हळू आवाजात म्हणाला, आज तू खूप वेगळी दिसतेस. सारा थोडी लाजली, मग हलकेच म्हणाली, धन्यवाद. मला आज एक छोटी भेट मिळाली. तिने लॉकेट दाखवलं. जियान ते पाहून म्हणाला, कधी कधी अशा छोट्या गोष्टी माणसाला खूप आनंद देतात. सारा हलकी हसली. दोघे मग कामात गुंतले. पण त्या काही शब्दांमुळे दोघांच्या मनात एक नवी जवळीक निर्माण झाली. मेन्शनमध्ये. रुद्रची खोली. रुद्र खिडकीतून बाहेर पाहत होता. वाणी जेवण घेऊन आले. रुद्रने तिला पाहिलं. चेहऱ्यावर अजूनही कठोरपणा होता, पण आवाजात थोडा मऊपणा आला. तुझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण हे सगळं करण्याची गरज नव्हती. सर्वंट आहेत, त्यांना सांगितलं असतं. वाणीला आता सवय झाली होती असं ऐकण्याची. ती काहीच बोलत नाही आणि रुद्रकडे जाऊन त्याला भरवायला लागते. रुद्र तर वाणीला असं बघून शॉक झाला होता. तो तर एकटक वाणीला बघत होता आणि काही न बोलता चुपचाप जेवण करत होता. 2 दिवस असंच निघतात. मेन्शनमध्ये रुद्रची खोली. सकाळी रुद्र खिडकीत बसून लॅपटॉपवर मेल्स पाहत होता. कपाळावर अजूनही पट्टी होती. काही वेळाने तो दमून खुर्चीवर मागे टेकला. वाणी चहा घेऊन आली. सर, इतका वेळ स्क्रीन समोर राहू नका. डॉक्टरांनी रेस्ट सांगितली आहे. रुद्र तिच्याकडे बघून हसला. बिझनेस थांबत नाही वाणी, मी ऑफिसला नाही जात, पण काम तर इथेही करावं लागतं. वाणी कपाळावर आड्या घालत म्हणाली, पण तुमचं आरोग्यही महत्त्वाचं आहे. तेवढ्यात रुद्र उठण्याचा प्रयत्न करतो आणि थोडासा डगमगतो. वाणी लगेच पुढे होते. कुठे चाललात? रुद्र, बात घ्यायला आहे. पाहिलं आणि ताबडतोब धावत त्याला आधार दिला. रुद्र, 2 दिवस झाले बात नाही घेतलं. वाणी, नाही सर, जखम अजून ताजी आहे, पडाल तर. रुद्र हलकसा हसला. वाणी, मी बिझनेसमॅन आहे, छोट्या जखमींमुळे मी थांबणार नाही. मला आंघोळ करायलाच हवी. वाणीने भुवया उंचावल्या. पण सर, तुमच्या तब्येतीला उपाय झाला तर?
डॉक्टरांनी विश्रांती सांगितली आहे. रुद्र तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. पण मला बात घ्यायचंच. वाणीला माहीत होतं रुद्र सर ऐकणार नाही. शेवटी वाणीने हार मानली. ती म्हणाली, ठीक आहे, पण मग मीच तुम्हाला मदत करेन. रुद्र थोडा चकित झाला, पण त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित आलं. दोघं बाथरूममध्ये गेले. रुद्र टॉवेलमध्ये होता. तो अजूनही थोडासा डगमगत होता. वाणीने गरम पाण्यात स्पॉन्ज भिजवला आणि त्याच्या खांद्यावर हलक्या हाताने फिरवला. तुम्ही किती हट्टी आहात सर, ती हळू आवाजात म्हणाली. रुद्रने डोळे मिटले आणि त्या स्पर्शात हरवून गेला. त्याच्या मनात विचार आला, वाणीचा हा स्पर्श इतका शांत, इतका आपुलकीचा का जाणे. तिच्या जवळ आल्यावर मला सगळा थकवा नाहीसा होतो. वाणी हळूहळू त्याच्या हातावर पाठीवर स्पॉन्ज फिरवत होते. तिच्या मनातही हलकेसे विचार उमटत होते. मी फक्त एक सहाय्यक आहे. पण रुद्र सरकडे पाहिलं की मन वेगळंच धावतं. त्यांचा कठोर चेहरा, पण आतून ते किती वेगळे आहेत. मला त्यांच्याशी बोलताना का एवढं जवळचं वाटतंय. तिच्या हाताचे हालचाली अधिक नाजूक होत गेल्या. रुद्रने अचानक तिचा हात हलकेच पकडला. वाणी, तुझी काळजी मला दररोज जास्त जवळ आणते. मला माहीत नाही हे काय आहे. तू माझ्या असं जवळ नको येऊ. मी तुला दुःख आणि वेदना याशिवाय काहीच देऊ शकत नाही. वाणी थोडीशी दचकली, पण तिच्या डोळ्यात लाजरे हसू उमटलं. ती म्हणाली, सर तुम्ही आंघोळ करून आराम करा. बाकी गोष्टी नंतर बोलू. रुद्र तिच्या डोळ्यात बघत हलकेच हसला. ती मला टाळते, पण तिच्या मनात काहीतरी आहे. मला ते नक्की जाणवते. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही कथेसाठी खूप प्रेम देताय, पण सबस्क्राईब करायला नाही. प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.